म्हणजे कर्नाटक पोलीस दलाच्या इतिहासात कधी न बसलेला एक मोठा काळा डाग आणि संपूर्ण देशाला हादरून सोडणारी एक धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे, जिथे राज्याच्या सर्वोच्च पदावर असलेले कर्नाटकचे पोलीस महासंचालक डॉक्टर के रामचंद्र राव यांचा अत्यंत अश्लील व्हिडिओ व्हायरल झालाय. खाकी वर्दीची प्रतिष्ठा आणि प्रशासकीय शिस्त पायदळी तुडवणाऱ्या या प्रकारामुळे केवळ पोलीस खातेच नव्हे तर संपूर्ण राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेली असून जनमानसात संतापाची लाट उसळली आहे. एका बाजूला कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक म्हणून मिरवणारे वरिष्ठ अधिकारी जेव्हा स्वतःच अशा अनैतिक कृत्यात अडकतात तेव्हा व्यवस्थेवरचा विश्वासच डळमळीत होतो. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे संबंधित अधिकारी डॉक्टर के रामचंद्र राव कोण आहेत, हे व्हायरल झालेलं संपूर्ण प्रकरण नेमकं काय, या गंभीर प्रकरणानंतर कर्नाटक सरकारनं कोणती कठोर पावलं उचलली आहेत याचा सविस्तर आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. म्हणजे कर्नाटक पोलीस दलातील एक अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं सध्या संपूर्ण देशात आणि विशेषतः प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 19 जानेवारी 2026 रोजी सोशल मीडियावर आणि काही स्थानिक वृत्तवाहिन्यांवर काही व्हिडिओ क्लिप्स वेगानं व्हायरल झाल्या. या व्हिडिओमध्ये डॉक्टर के रामचंद्र राव हे त्यांच्या शासकीय कार्यालयात पोलीस गणवेशात असताना काही महिलांसोबत आक्षेपार्ह आणि अश्लील कृत्य करताना दिसत असल्याचा आरोप झाला. त्या व्हिडिओमध्ये ते महिलांना मिठी मारताना दिसत आहेत. हे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून किंवा लपवलेल्या कॅमेऱ्यातून झालं असावं असा संशय व्यक्त केला जातोय. एका जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्यानं आपल्या कार्यालयात अनवर्दित अशा प्रकारचं वर्तन करणं हे प्रशासकीय नियमांचं शिस्तीचं उल्लंघन असल्याचं मानलं जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासातच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केलं की कोणताही अधिकारी कायद्यापेक्षा मोठा नसून प्रशासनात नैतिकता आणि शिस्त ठेवणं हे सरकारचं पहिलं कर्तव्य आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कर्नाटकच्या गृह विभागानं 19 जानेवारीच्या रात्री उशिरा डॉक्टर के रामचंद्र राव यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. निलंबनाच्या आदेशात नमूद केलं की रामचंद्र राव यांचं हे कृत्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अशोभनीय असून यामुळे सरकारची प्रतिमा ढासळली गेली आहे. त्यानंतर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मुख्यालय न सोडण्याचे निर्देश दिलेले होते. या चौकशींच्या आधारे डॉक्टर के रामचंद्र राव यांचं आज निलंबन करण्यात आलं असून रामचंद्र राव यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. त्यांनी हा व्हिडिओ फेक अँड मॉफ्ड असल्याचं म्हटलंय. माध्यमांसमोर बोलताना ते म्हणाले की हे सर्व मला बदनाम करण्यासाठी रचलेलं कारस्थान आहे. कदाचित एआयचा वापर करून हे व्हिडिओ तयार केलेले आहेत. जर हे व्हिडिओ जुने असतील तर ते कदाचित 8 वर्षांपूर्वीचे असावेत, जेव्हा मी बेळगावमध्ये होतो, पण मला त्याबद्दल काहीही कल्पना नाही. त्याचबरोबर डॉक्टर के रामचंद्र राव यांनी या विरोधात कायदेशीर लढाई लढण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे कर्नाटक राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कडक भूमिका घेत म्हटलंय की एक महिला मंत्री म्हणून मी सांगू इच्छिते की दोषींवर कोणतीही दया न दाखवता कारवाई केली पाहिजे. त्याचबरोबर विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलेलं असून पोलीस दलातील अशा प्रकारच्या घृणास्पद घटनेवर तीव्र संताप व्यक्त केलाय. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी माध्यमांसमोर याला काँग्रेस सरकारच्या काळातील कायदा सुव्यवस्थेची दुरावस्था म्हटलंय. सध्या हा व्हिडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणातील सत्यता तपासण्यासाठी सीआयडी चौकशी होण्याची शक्यता आहे. डॉक्टर के रामचंद्र राव हे 1993च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील IPS अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत कर्नाटक पोलीस दलातील अनेक महत्वाच्या पदांवर काम केलंय. ते सध्या पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी बेळगाव इथं महानिरीक्षक म्हणूनही सेवा बजावली आहे. रामचंद्र राव हे गेल्या काही काळापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादांमुळे चर्चेत होते. 2014 साली म्हैसूर बस दरोडा प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप देखील होते. त्याचबरोबर केरळच्या एका ज्वेलर्सची बस अडवून 2.26 कोटी रुपये लुटल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांची सावत्र कन्या कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला गेल्या वर्षी सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक झाल्यानंतर तिचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेलं होतं. त्या प्रकरणात राव यांना सक्तीच्या रजेवरही पाठवण्यात आलेलं होतं. मात्र नंतर त्यांची पुन्हा पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी 15 किलो सोन्याची तस्करी करताना रान्या राव हिला अटक केलं गेलं होतं. सलग 4 वेळा दुबईला जाऊन आल्याबद्दल तिच्यावर संशय देखील व्यक्त केला जात होता. त्यानंतर बँगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर विभागानं तिला अटक केली होती. तिच्या अटकेनं प्रशासकीय आणि सिने इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडालेली होती. आणि आता महिलांशी अश्लील वर्तनाचे रामचंद्र राव यांचे व्हिडिओ समोर आले असून पोलीस या उच्च पदाला कलंक लावणारी ही घटना आहे.
या घटनेनंतर कर्नाटक सरकारची आणखी काय भूमिका असणार आहे, या घटनेमुळे तिथलं राजकीय वातावरण बदलेलं का, आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेषभरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.